हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा. काळाच्या ओघात फॅशन बदलली तरी त्याचं आकर्षण पिढ्यानपिढ्या कायम राहतं. असाच एक पारंपरिक आणि अत्यंत लोभस दागिना म्हणजे मोतीकुडी. आपल्या आजीपणजीच्या काळात गळ्यात मोठी मोत्याची कुडी हे सौंदर्याचं लक्षण मानलं जायचं. पण आज याच पारंपरिक कुडीला आधुनिकतेची जोड देऊन मोतीकुडी चोकर हा प्रकार फॅशन विश्वात तुफान व्हायरल होत आहे. लग्न समारंभ असो किंवा लग्नसराई, नऊवारी साडीवरचा आपला साज हा नखरेल दागिन्यांशिवाय अपूर्णच वाटतो. हा चोकर कोणत्याही साडीवर किंवा अगदी इंडो वेस्टर्न ड्रेसवरही उठून दिसतो. चला तर मग पाहूयात मोती चोकरचे सुंदर डिझाईन्स. मोत्याच्या शुभ्र कळ्या आणि गुलाबी खड्यांचे मिश्रण आपल्या पारंपरिक लुकला राजेशाही थाट देईल. या चोकरमध्ये सोनसाखळ्या देखील आहेत, ज्यामुळे त्याचा लुक अधिक सुंदर दिसतो. ही कुडी आपल्याला नऊवारी किंवा पैठणीवर छान दिसेल. आपल्या सण समारंभात अस्मिता जपणार आणि सौंदर्यात भर घालणारं चंद्रकोर डिझाईनची मोतीकुडी चोकर ट्राय करू शकतो. यासोबत मॅचिंग मंगळसूत्र देखील मिळतं. ही सण समारंभ, लग्न सोहळ्यात किंवा पूजेमध्ये घालता येतं. चोकरच्या मध्यभागी आणि बाजूला मोराची अत्यंत सुंदर कलाकुसर केलेली नक्षी आहे, जी आपल्या दागिन्याला पारंपरिक लुक देते. यात कुंदन खडे आहेत. यात मराठमोळी अस्मिता जपणारं आणि सौंदर्यात भर घालणारं चंद्रकोर डिझाईन वापरण्यात आले आहे. यासोबत मॅचिंग मंगळसूत्र असल्यामुळे हा सेट सण समारंभ, लग्न सोहळे किंवा पूजेसाठी परिधान करायला अगदी योग्य आहे. पाची कुंदन वर्क हा दागिन्याचा सुंदर प्रकार असून यात कुंदन खड्यांची मांडणी अत्यंत राजेशाही दिसते. यात असणाऱ्या मोत्याच्या अनेक पदरी सरीमुळे हा चोकर गळ्याला व्यवस्थित बसतो आणि आपल्याला भारी लुक देतो. हा मोत्याचा चोकर पारिजात फुलाप्रमाणे नाजूक आणि सुबक रचनेमुळे या दागिन्याला एक वेगळी ओळख मिळते. यात असणारे पांढरे शुभ्र मोती, रंगीत खड्यांचे हे कॉम्बिनेशन पैठणी किंवा कोणत्याही सिल्क साडीवर उठून दिसतात.